Welcome back, friend, in SYBA class in the subject of Agriculture Economics. अर्थात SYBAच्या विशेष विषय S1 या कृषी अर्थशास्त्र विषयाच्या व्याख्यानामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रहो, आज आपण जो मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे कृषी व उद्योग क्षेत्राचे परस्पर अवलंबन. या प्रकरणातील हा शेवटचा मुद्दा आहे. आतापर्यंत आपण कृषी क्षेत्राच्या विविध व्याख्या, त्याचं उत्पादनाचं कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये असणारं स्वरूप, महत्त्व, मर्यादा, कृषी क्षेत्राची आर्थिक विकासातील भूमिका अशा अनेक मुद्द्यांवर आपण या प्रकरणामध्ये अभ्यास केला आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये, या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहे आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की कृषी व उद्योग क्षेत्र यांचं काय परस्पर अवलंबन आहे. परस्पर अवलंबन म्हणजे एक दुसऱ्यावर अवलंबून राहणं आणि यातून दोघंही क्षेत्रांचा विकास घडवून आणणं, अशा दृष्टिकोनातून आपण कृषी आणि उद्योग या दोन क्षेत्रांकडे या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. कृषी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र तसे हे वेगवेगळे आहेत. आपल्याला माहिती आहे की अर्थव्यवस्थेचे एकूण 3 महत्त्वाचे क्षेत्र असतात. त्यामध्ये कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यांचा अंतर्भाव होतो आणि म्हणून एकूणच अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग जेव्हा आपण मोजतो तेव्हा या तिघही क्षेत्रांच्या कॉन्ट्रीब्युशनचं राष्ट्रीय उत्पादनामध्ये किंवा विकासामध्ये या तिघही क्षेत्रांच्या सहभागाची आपण नोंद घेत असतो. ती स्वतंत्ररित्या पण आपण घेत असतो की राष्ट्रीय उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राने किंवा प्राथमिक क्षेत्राने किती वाटा आहे, उद्योग क्षेत्राचा किती वाटा आहे आणि सेवा क्षेत्राचा किती वाटा आहे. परंतु आपल्याला हेही सांगता येतं की स्वतंत्ररित्या प्राथमिक क्षेत्राचा विकास करणं थोडं अवघड आहे आणि स्वतंत्ररित्या उद्योग क्षेत्राचा विकास होणं सुद्धा अवघड आहे. आणि या अनुषंगाने काही गोष्टी ज्या आहेत या दोघं क्षेत्रांच्या विकासाच्या संदर्भामध्ये ते हातात हात घालून एक दुसऱ्याच्या सहकार्याने दोघंही क्षेत्रांचा विकास करता येऊ शकतो. अशा प्रकारच्या विकास नीतीची निर्मिती करणं प्रत्येक देशाच्या सरकारचं सुद्धा कर्तव्य असतं किंवा सरकारच्या त्या धोरणाचा भाग असतो. कारण कृषी आणि उद्योग क्षेत्र पूर्णतः विकसित झाल्याशिवाय सेवा क्षेत्राला सुद्धा फारसं महत्त्व प्राप्त होत नाही. कारण सेवा क्षेत्रामध्ये या कृषी आणि उद्योग क्षेत्रातील विकासाचं सुद्धा किंवा सेवा क्षेत्राच्या विकासामुळे या दोघं क्षेत्राच्या विकासामध्ये सुद्धा गतिमानता येऊ शकते. आणि म्हणून तिघही क्षेत्र प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. परंतु विकासाच्या प्रारंभी आपण कृषी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राच्या विकासावर जोर देत असतो आणि त्या अनुषंगाने आपण या क्षेत्रांच्या विकासासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साधनसामुग्रीच्या जुळवाजुळवीचं धोरण ठरवत असतो आणि योग्य अशा पद्धतीचं नियोजन करून त्या धोरणाची अंमलबजावणी करून या क्षेत्रांच्या विकासाचा आराखडा आपण तयार करत असतो. 1940च्या दशकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या भावी विकासाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या प्रतिमानांची चर्चा होत असे. पण भारताच्या संदर्भामध्ये ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमानाचा विचार करायचा की माननीय माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महालनोबिस यांनी विचारविनिमय करून ठरवलेल्या
औद्योगिक विकास नीतीच्या प्रतिमानाला प्राधान्य द्यायचं, अशा प्रकारची एक विवादात्मक चर्चा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा बऱ्याच कालखंडापर्यंत सुरू होती, बऱ्याच वेळेपर्यंत सुरू होती. आणि म्हणून आपल्याला असंही दिसेल की या दोघंही नेत्यांच्या वैचारिक मतभेदामुळे, विकासाच्या संदर्भातल्या मतभेदांमुळे आपल्याला काही समन्वयाची भूमिका नियोजन पर्वामध्ये लागू झालेली दिसून येते. जसं की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण शेतीला प्राधान्य दिलं, याचा अर्थ आपण ग्रामीण विकासाला प्राधान्य दिलं, म्हणून आपण याला थोड्याफार प्रमाणामध्ये गांधी प्रतिमानाचा टच आहे असंही म्हणता येईल. त्यासोबतच दुसरी पंचवार्षिक योजना आपण पूर्णतः उद्योग क्षेत्रासाठी निर्माण केली, ज्याला आपण महालनोबिस प्रतिमान असं म्हटलं जातं. आणि म्हणून दुसरी पंचवार्षिक योजना ही माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणाचाही भाग आहे असंही म्हणता येईल. म्हणून या सर्व प्रक्रियेच्या दरम्यान आपण जागतिक स्तराकडे सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये विकासाची कोणकोणती प्रतिमानं अवलंबलेली आहेत, ज्याचा संबंध, ज्याचं प्रतिबिंब आपल्यासुद्धा आर्थिक विकासावर पडलेलं आहे असं दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या देशांमध्ये साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता, ज्यामध्ये रशिया आणि चीन यांचा उल्लेख केला जातो, की त्यांच्या देशामध्ये या व्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे आर्थिक विकासाचा वेग वाढलेला दिसतो. दुसरीकडे दुसरी जी विकसित राष्ट्र आहे, ज्यामध्ये जापान, अमेरिका, इंग्लंड यांच्यासुद्धा विकासाच्या प्रतिमानाचा आपल्याला आभास होतो, की यांच्या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक विकास साध्य झालेला आहे. परंतु भारताची जी एक अत्यंत या दोघंही प्रकारच्या राष्ट्रांच्या पेक्षा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूमी ही फार भिन्न असल्यामुळे भारतामध्ये शुद्ध साम्यवादी, समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणं शक्य नव्हतं, किंवा शुद्ध भांडवलशाही प्रतिमानाचा सुद्धा स्वीकार करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून आपल्या धोरणकर्त्यांनी या दोघंही प्रतिमानांमधील ज्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्यांचं एकत्रीकरण केलं आणि भारतीय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये त्या चौकटीमध्ये त्या कशा लागू होतील याच्या अनुषंगाने आपण मिक्स इकॉनॉमीचा स्वीकार केला आणि त्या माध्यमातून भारतीय आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नीती ठरवण्याचं काम गेल्या 70 वर्षामध्ये झालेलं दिसते. 90पर्यंत तरी आपण शुद्ध मिश्र अर्थव्यवस्थेच्या प्रतिमानाचा वापर करून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास आपण साध्य केलेला आहे. 91 नंतर मात्र आपण मिश्र अर्थव्यवस्थेतील बराचसा सरकारीकरणाचा भाग संकुचित करून आपण खाजगीकरणाला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यामुळे आर्थिक विकासातील बदल भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून वेगळ्या पद्धतीचे झालेले आहेत, हेही आपण अनुभवतो आहेत. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आणि नंतरच्या खाजगीकरणाला जादा प्राधान्य देऊन सुरू असलेल्या भारतीय आर्थिक विकासामध्ये उद्योग क्षेत्र आणि कृषी क्षेत्राचं एकमेकांच्या परस्पर सहयोगाचं चित्र एकूणच भारतीय आर्थिक विकासामध्ये प्रभावी ठरू शकतं. आणि म्हणून या क्षेत्रांनासुद्धा अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्व लागू झालेली दिसतात. आणि म्हणून या दोन क्षेत्रातील कार्यात्मक परस्पर पूरकता व त्यांचं वेगवेगळं स्वतंत्र असणारं महत्त्व यांचा अभ्यास कृषी अर्थशास्त्रामध्ये स्वतंत्ररित्या करणं आवश्यक बनतं. आणि म्हणून प्राध्यापक कोहेन यांनी या दोन क्षेत्रातील
कार्यात्मक परस्पर पूरकतेचा विचार करून या दोघं क्षेत्रांची कार्यसूत्री जी आहे ती मांडलेली आहे. या कार्यसूत्रीमध्ये प्राध्यापक कोहेन यांनी 5 प्रकारच्या कृषी व उद्योगांच्या परस्परावलंबनाचा विचार केलेला आहे किंवा या 5 मुद्द्यांच्या माध्यमातून त्यांनी या मुद्द्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि हे मुद्दे जगातल्या कोणत्याही आर्थिक विकासाच्या प्रतिमानाला लागू होऊ शकतात कमी जास्त प्रमाणामध्ये. आणि म्हणून प्राध्यापक कोहेनचा हा मुद्दा आपल्याही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून त्याचा अभ्यास आपण सर्वांनी शेतकरी आणि शेतकऱ्याची मुलं म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचं अनुकरण आपल्या शेती प्रयोगामध्ये आणि उद्योगांच्या प्रयोगामध्ये आपल्याला करता आलं पाहिजे. हे 5 मुद्दे जे आहेत ते 5 मुद्दे म्हणजे कृषीची उपयुक्तता. दुसरा मुद्दा सांगितला आहे कृषी व उद्योगांच्या उत्पादनाचे स्वरूप. तिसरा मुद्दा सांगितला आहे उत्पादनातील धोके आणि अनिश्चितता. चौथा मुद्दा सांगितला आहे की नाशवंत कृषी मालाच्या बाबत उद्योगाने कृषी क्षेत्राची सहयोगी भूमिका. 5वा मुद्दा सांगितला की खर्च आणि उत्पादन यातील कालमर्यादा. मित्र, या 5 मुद्द्यांकडे आपण चांगलं बघितलं, सूक्ष्मरित्या बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की कृषी आणि उद्योग या 2 क्षेत्रांचं एकमेकांवर कसं अवलंबन आहे आणि या अवलंबनातून त्यांच्यातला परस्पराचा सहकार्याचा सहयोग कसा आहे आणि या परस्पर सहयोगाच्या आधारावर या दोघंही क्षेत्रांचा एकत्रितरित्या विकास कसा साध्य करता येऊ शकतो हे आपल्याला लक्षात येऊ शकते. पहिल्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करूया, भूमीची उपयुक्तता. आपल्याला माहिती आहे की उत्पादनाच्या 4 घटकांपैकी उत्पादनाचे 4 घटक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या 4 घटकांपैकी पहिले जे 2 घटक आहे भूमी आणि श्रम हे मूलभूत घटक मानले गेले आहेत, कारण ते नैसर्गिक आहेत, ते निसर्गनिर्मित आहे. पण संयोजक आणि भांडवल हा नैसर्गिक नाही, त्याला मानवाच्या घडवण्याचा किंवा मानवी कर्तृत्वाचा टच आहे. संयोजकसुद्धा आपल्याला घडवावा लागतो, भांडवलसुद्धा आपल्याला त्याग करून निर्माण करावं लागतं. आणि म्हणून हा मानवाच्या श्रमाच्या कष्टाचा एक भाग आहे. परंतु भूमी आणि श्रम हा नैसर्गिक घटक असल्यामुळे त्यांना मूलभूत घटक मानले जाते आणि या घटकांच्या आधारावरच, या घटकांच्या विकासाच्या आधारावरच भांडवल आणि संयोजक हे घटकसुद्धा विकसित होत असतात असं आपल्याला मानता येतं. म्हणून भूमी या घटकाचे कृषीमधील महत्त्व उद्योगापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे असं आपल्याला ठामपणे सांगता येईल. भूक्षेत्रफळाच्या संदर्भात मागच्या व्याख्यानामध्ये आपण संपूर्ण आकडेवारी बघितलेली आहे की भारताला एकूण लाभलेलं कृषी क्षेत्रफळ किती आहे, त्यातील कृषीयोग्य किती आहे, त्यातील नापीक किती आहे, त्यातील जंगल किती आहे. अशा विविध अनुषंगाने आपण एकूण भूगर्भाचं किंवा भूक्षेत्रफळाचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि म्हणून त्यातील लागवडीखालील जे क्षेत्र आहे तेच कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला हेही माहिती आहे की भूमी हा घटक नैसर्गिक असल्यामुळे त्याचा पुरवठा स्थिर आहे आणि त्यामुळे कृषी उत्पादनाला घटत्या उत्पादन फलाचा सिद्धांत लागू होतो. आणि म्हणून लागवडीखालील क्षेत्रसुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. का दिसून येतं तर भूमीच्या सुपीकतेच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण भूमीची 3 भागांमध्ये विभागणी करतो.
भूमीचा बराचसा भाग हा सुपीक असल्याचं आपल्याला दिसतं. काळी कसदार जमीन आहे ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं मोठ्या प्रमाणात उत्पादन येऊ शकतं. सुपीक जमिनीनंतर तिच्यापेक्षा थोडी कमी प्रतीची जमीन आपल्याला दिसून येते, आढळून येते आणि म्हणून तिला आपण मध्यम स्वरूपाची जमीन असं म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो निकृष्ट प्रकारच्या जमिनीचा आहे. म्हणजे सुपीक जमिनीमध्ये अधिक उत्पादन येते, त्याच्यापेक्षा कमी उत्पादन मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये येते आणि त्याच्यापेक्षा कमी प्रकारचं उत्पादन जे आहे ते निकृष्ट प्रकारच्या जमिनीमध्ये येत असते. आणि यातून आपल्याला उत्पादनाचं जे स्वरूप आहे ते भिन्न भिन्न आहे असं आपल्याला दिसून येते. त्यामुळे उद्योगांमध्ये नैसर्गिक आणि मानवी अशा दोन्ही घटकांचा संयुक्तरित्या वापर करता येतो. किंवा उद्योग आपल्याला माहिती आहे की उद्योगाची उभारणी हे भूमीवरच केली जाते. उद्योगामध्ये जसा मानवी श्रमाचा वापर केला जातो तसा कृषीमध्ये सुद्धा केला जातो. म्हणजे उद्योगाच्या विकासामध्ये श्रम आणि कृषी हे जे मूलभूत घटक आहे ते घटक आपली भूमिका बजावत असतात असं आपल्याला दिसून येईल. किंवा कृषीचा किंवा भूमीचा आणि मानवाचा संयुक्तरित्या वापर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये होत असताना आपल्याला दिसतो. म्हणून या दृष्टिकोनातून कृषी आणि उद्योगाचं परस्परावलंबन आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येतं. भारतामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कृषीच्या क्षेत्राच्या संदर्भात सांगितला जातो की कृषीमध्ये झपाट्याने तुकडीकरण होत आहे. मोठ्या प्रमाणात तुकडीकरणाची प्रक्रिया भारतामध्ये चालली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण मागच्या व्याख्यानामध्ये जसं मी सांगितलं की 81% जास्त आहे ज्यांच्याकडे. त्यानंतर अल्पभूधारकांचा मुद्दा झाल्यानंतर भूमिहीनांचं प्रमाण पण मोठं आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणातलं धारण क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे, तर कमी धारण क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार मोठी आहे. हे तुकडीकरण कशामुळे होत आहे तर वारसा हक्काचे कायदे भारतामध्ये प्रभावीपणे अंमलात आणले जातात आणि या संदर्भामध्ये आजही राष्ट्रीय पातळीवरनं सरकारने ठोस असं धोरण स्वीकारलेलं नाही. कदाचित यामागे राजकीय पक्षांच्या लोकप्रियतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, परंतु हा राष्ट्रीय प्रश्न आहे. कारण जमीन हा कोणत्याही राज्यव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न असतो. शेतीचं तुकडीकरण सातत्याने होत गेलं, शेतीचं नापिकीकरण सातत्याने होत गेलं तर शेतीमधून निर्माण होणाऱ्या उत्पादनावर 100% त्याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. पीक रचनेच्या संदर्भातलं मॅनेजमेंट आपल्याला करता येणार नाही आहे. तुकडीकरण झालेल्या शेतीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणातल्या गुंतवणुका करता येणार नाही आहे आणि या सर्व बाबींचा उत्पादकतेवर परिणाम होणार आहे. आणि म्हणून तुकडीकरणावर प्रभावी प्रतिबंध कसा करता येईल या संदर्भामध्ये केंद्रातल्या सरकारने योग्य तो विचार केला पाहिजे. पण सध्या तरी या तुकडीकरणावर प्रभावी उपाय तो म्हणजे औद्योगिकरणाचा आहे. छोट्या छोट्या तुकड्यांवर जर आपण उद्योगांची निर्मिती केली, उद्योग क्षेत्र त्यावर प्रस्थापित केलं किंवा त्या तुकडीकरणावर उद्योग क्षेत्र कसं निर्माण होईल यासाठी सरकारने जर अनुकूल धोरणांची निर्मिती करून त्याची अंमलबजावणी केली तर हे छोटे छोटे जमिनीचे तुकडेसुद्धा उत्पादकतेमध्ये आपल्याला रूपांतरित करता येऊ शकतात. आणि म्हणून या तुकडीकरणावर औद्योगिकरण हा एकच प्रभावी उपाय आहे ज्या माध्यमातून त्या जमिनीमध्ये आपल्याला योग्य ती गुंतवणूक करून कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्याची व्यवस्था यातून विकसित करता येऊ शकते आणि एकूणच राष्ट्रीय उत्पादनामध्ये या दोघं क्षेत्रांचं कॉन्ट्रिब्युशन वाढण्यात मदत होऊ शकते. आणि म्हणून दुसरा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या तुकडीकरणातील औद्योगिकरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतो की कृषीवर आपण मागच्या व्याख्यानामध्ये असं बघितलं की लोकसंख्येचं फार मोठं बर्डन आहे.
एकूण लोकसंख्येच्या 70% लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अवलंबूनच आहे. जर तुकडीकरणावर औद्योगिकरणाची प्रक्रिया राबवली गेली तर कृषी क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ जे आहे ते मनुष्यबळ आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये वापरता येऊ शकतं, त्याचं ट्रान्सफर करता येऊ शकतं आणि त्यामुळे कृषी क्षेत्रातील लोकसंख्येचा अतिरिक्त बोजा कमी होईल. कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीमुळे उद्योग क्षेत्राला सुद्धा त्याचा फार मोठा वाटा श्रमिकांचा उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होऊ शकतो किंवा कुशल मनुष्यबळाचा पुरवठा झाल्यामुळे उद्योग क्षेत्राच्या विकासामध्ये गतिमानता येऊ शकते. अशा रीतीने कृषी आणि उद्योगाचं परस्परावलंबन जे आहे ते एकमेकाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या दोघं क्षेत्रातील उत्पादनाच्या मूल्यांमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. बेरोजगारी कमी होणं हे अर्थव्यवस्थेच्या एकूणच मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे आणि म्हणून शेतीत असणारी छुपी बेरोजगारी कमी करण्यासाठी उद्योगीकरण करणं हा प्रभावी उपाय आहे आणि शेतीमध्ये होत असणारं कायद्यानुसारचं तुकडीकरण आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये परिवर्तित करता आलं तर कृषी क्षेत्राचाही विकास होईल आणि उद्योग क्षेत्राचाही विकास होईल आणि त्यामुळे या दोघांच्या अवलंबनामुळे राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते आणि बेरोजगारीचं निर्मूलन होऊन रोजगारीमध्ये वाढ होऊ शकते. हा खूप महत्त्वाचा फायदा या परस्परावलंबनातून आपल्याला दाखवता येऊ शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की कृषी व उद्योगाच्या उत्पादनाचे स्वरूप. कृषी क्षेत्रात घेतलं जाणारं उत्पादन हे बऱ्याच वेळा संयुक्त पुरवठ्याच्या स्वरूपाचं असतं. उदाहरणार्थ कापसाची लागवड जर केली तर त्यातून कापसासोबत सरकीचाही पुरवठा केला जातो. तसंच पशुपालन आहे, कुक्कुट उद्योग आहे, बकऱ्या, मेंढ्या, गाई म्हशींचा फार्म, कोंबड्यांचा फार्म यामधून आपल्याला दूध, मांस आणि लोकर या वस्तूंचे उत्पादन करता येतं. त्याबरोबरच काही वेळा मुख्य पिकांच्या सोबत आपल्याला दुय्यम तथा अंतर्गत पिकांची सुद्धा निर्मिती करता येते. उदाहरणार्थ कापसामध्ये तुरीची लागवड केली जाते, केळीमध्ये गहू, हरभऱ्याची, मक्याची लागवड केली जाते. अशा रीतीने मुख्य पिकामध्ये अंतर्गत पिकं घेऊन उत्पादनामध्ये वाढ करताना शेतकरी कसा प्रयत्नशील आहे हे आपल्याला यातून दिसून येईल. अशा रीतीने उत्पादनाचा स्वतंत्र खर्च कृषीच्या संदर्भामध्ये आपल्याला मांडणं कठीण आहे. कारण आपण असं म्हटलं की मुख्य पीक, त्याच्यासाठी लागणारा खर्च आणि त्यात अंतर्गत उत्पादन घेण्यासाठी लागणारा खर्च आणि एकूणच त्याच्यातून येणाऱ्या उत्पादनाचं मूल्य याचा आपल्याला वेगवेगळा हिशोब मांडता येऊ शकत नाही. पण उद्योगांच्या संदर्भामध्ये आपल्याला तसं सांगता येणार नाही. उद्योगांच्या संदर्भामध्ये दुय्यम उत्पादनं जरी केली तरी त्याचा वेगवेगळा खर्च मांडणं आपल्याला शक्य आहे. उद्योगामध्ये आधुनिक बी बियाणं, कीटकनाशके, चामडी उद्योग, रासायनिक खते इत्यादींच्या उत्पादनामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते आणि ही वाढ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात फायद्यामध्ये येऊ शकते. या आदानांच्या निर्मितीमुळे शेतीच्या उत्पादनामध्ये गुणवत्तासुद्धा निर्माण होऊ शकते आणि या गुणवत्तेमुळे त्या मालाला मोठ्या प्रमाणातल्या किमती प्राप्त होऊ शकतात. अशा रीतीने कृषीतील उत्पादनाचं स्वरूप आणि त्याच्या खर्चाचं स्वरूप, त्याच्या मूल्याचं स्वरूप आणि उत्पादनाच्या क्षेत्रातील उत्पादन घटकांवरील खर्चाचं स्वरूप आणि उत्पादन झालेल्या वस्तूंच्या मूल्याचं स्वरूप आपल्याला वेगवेगळं आहे असं सांगता येईल. परंतु या दोघंही उत्पादनाच्या निर्मितीमध्ये एक दुसऱ्याला सहयोगाची भूमिका आपल्याला दिसून येऊ शकते. योग्य प्रकारच्या आधुनिक बी बियाणांची निर्मिती, रासायनिक खतांची निर्मिती, फवारणीच्या औषधांची निर्मिती उद्योग क्षेत्रातून जर शेती क्षेत्राला पुरवली गेली तर शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते, गुणवत्तापूर्ण उत्पादन निर्माण होऊ शकते.
त्याचप्रकारे शेतीतून होणारा कच्चा माल जर उद्योग क्षेत्रामध्ये आपण पुरवला तर उद्योगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्माण होऊ शकते. जसं आपण कापसाचं आणि सरकीचं उदाहरण घेतलं. कापसापासून कॉटन निर्माण होणार आहे, कपडे निर्माण होणार आहे, सरकीपासून आपल्याला तेल निर्माण करता येणार आहे, पशुखाद्य निर्माण करता येऊ शकतात. असे अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला शेतीतील कच्च्या मालाच्या संदर्भामध्ये देता येऊ शकतात. अशा मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला कृषी आणि उद्योग क्षेत्राचं परस्पर अवलंबन स्पष्ट करता येते. तिसरा मुद्दा सांगितला जातो की उत्पादनातील धोके आणि अनिश्चिततेचा. कृषीतील उत्पादन आणि त्याचे धोके, उद्योग क्षेत्रातील उत्पादन आणि त्याचे धोके हे वेगवेगळे आहेत, परंतु त्याची परस्पर पूरकता ही सुद्धा आपल्याला या दृष्टिकोनातून अभ्यासता येऊ शकते. उद्योगाच्या तुलनेत आपल्याला माहिती आहे की शेतीच्या उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणातलं नैसर्गिक परावलंबन आहे. निसर्गावर अवलंबून राहण्याचं प्रमाण हे फार मोठं आहे आणि म्हणून नैसर्गिक व जैविक घटक शेतीच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणातले अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम घडवून आणू शकतात. परंतु उत्पादनाच्या संदर्भामध्ये उत्पादन हे 4 भिंतीत केले जाते. उद्योगाच्या संदर्भामध्ये हे 4 भिंतीत केलं जाणारं उत्पादन आहे. त्यामुळे त्यांना धोक्यापासून सुरक्षितता पाडता येऊ शकते. परंतु शेतीच्या संदर्भामध्ये मात्र आपल्याला स्पष्टपणे सांगता येणार नाही, कारण आपण आधीच म्हटलं की तिचं परावलंबन आहे. निसर्गाच्या संदर्भामध्ये शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये पावसावर अवलंबून राहावं लागतं आणि पावसाचा लहरीपणा भारतीय शेतकऱ्याला त्याची फार मोठी जाण आहे की तो कधी कमी प्रमाणात पडू शकतो तर कधी मोठ्या प्रमाणात पडू शकतो. आणि म्हणून कमी जास्त प्रमाण जे आहे ते कमी जास्त प्रमाण आपल्याला उत्पादनावर प्रतिकूल आणि अनुकूल परिणाम करणारा दिसू शकते. पावसाप्रमाणेच आपल्याला शेतीच्या मालावर किंवा शेती पिकावर पडणारा कीड, रोगराई इत्यादी प्रादुर्भावसुद्धा कृषी उत्पादनामध्ये अनिश्चितता निर्माण करू शकतात. किती उत्पादन हाती पडेल याबाबत कोणत्याही शेतकऱ्याला आजही खात्री देता येत नाही, शाश्वती देता येत नाही. उद्योगाप्रमाणे कृषी मालाच्या पुरवठ्यावर शेतकऱ्याचं नियंत्रण नसते. आपल्याला माहिती आहे की अंदाजापेक्षा जर कमी उत्पादन झालं तर पुरवठा कमी होतो, त्या मालाचे भाव वाढतात. बऱ्याचदा अंदाज बरोबर येतात, बऱ्याचदा अंदाजापेक्षा जास्त उत्पादन येऊ शकतं आणि त्यामुळे एकूण पुरवठा जास्त झाल्यामुळे त्याच्या किमतीसुद्धा पडताना दिसतात आणि म्हणून नैसर्गिक नुकसानीचा फटकासुद्धा शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होतो आणि अतिउत्पादन आलं तर किंमत घटीचा फटकासुद्धा शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून कृषीच्या संदर्भातील हे जे नैसर्गिक अनुकूल प्रतिकूल परिणाम आहे ते शेतकऱ्याच्या मालावर आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नावर प्रतिकूल अनुकूल परिणाम घडवून आणत असतात. उद्योग क्षेत्राच्या बद्दल मात्र फार उलट आहे. उद्योग क्षेत्रामध्ये परिस्थितीनुरूप आपल्याला उत्पादन व त्यांच्या किमतीमध्ये बदल करता येऊ शकतो. उद्योजकाला फायदा मिळवण्यासाठी नीती ठरवता येऊ शकते, एक व्यूहरचना करता येऊ शकते. आणि म्हणून उद्योग क्षेत्रावर दुष्काळ, कमी पाऊस, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम त्याच्यावर कमी प्रमाणात होताना दिसतात. परंतु उद्योग क्षेत्र मात्र कृषी क्षेत्राला यातून वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. कमी पावसामध्ये येणारी पिकं, त्याच्यासाठी लागणारी बियाणं, औषधं यांच्या संदर्भातलं मात्र सातत्याने संशोधन करून कृषी क्षेत्राला फार मोठी मदत उद्योग क्षेत्राकडून होत असते आणि त्यामुळे कृषी क्षेत्रातील जी अस्थिरता आहे, जी अनिश्चितता आहे ती सुद्धा कमी करण्यामध्ये उद्योग क्षेत्राचा फार मोठा सहभाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु किंमत धोरण हा किंमत यंत्रणेचा प्रमुख भाग असल्यामुळे शासनाच्या हस्तक्षेपाचा कृषी क्षेत्रातील नफा तोटा अवलंबून असतो. उद्योग क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला असं सांगता येत नाही आणि म्हणून उत्पादनातील धोके आणि अनिश्चितता हे कृषी क्षेत्राच्या संदर्भात वेगळी आहे, उद्योगाच्या संदर्भात वेगळं आहे. परंतु
कृषी क्षेत्रातील ही अनिश्चितता आपल्याला कमी करण्यासाठी उद्योग क्षेत्राचं फार मोठं योगदान असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून त्यांच्यातलं हे परस्परावलंबन आपल्याला अभ्यासता आलं पाहिजे. चौथा मुद्दा आहे की नाशवंत कृषी मालाच्या बाबत सहयोगी भूमिका. कृषी क्षेत्रातील बहुतांशी माल हा नाशवंत आहे, नाशवंत स्वरूपाचा आहे हे आपल्याला माहिती आहे. उद्योग क्षेत्राचा माल तसा नाशवंत बनण्याच्या प्रक्रियेपासून किंवा त्याचा कालावधी आपल्याला वाढवता येऊ शकतो. बऱ्याच काळखंडापर्यंत आपल्याला उद्योग क्षेत्रातला माल हा टिकवून ठेवता येऊ शकतो. पण कृषी क्षेत्राबद्दल आपल्याला याची खात्री देता येत नाही आणि म्हणून औद्योगिक वस्तूंपेक्षा कृषी माल हा नाशवंत असतो. उदाहरणार्थ अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध, मांस, अंडी इत्यादी वस्तू आणि औद्योगिक वस्तू बऱ्याच काळपर्यंत टिकवता येऊ शकतात. त्यामुळे कृषी मालाच्या उपभोगावर मर्यादा पडते. त्यांच्या व्यापारात फायदा तोटा फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. यामध्ये ती तफावत आपल्याला दाखवता येऊ शकते. औद्योगिक वस्तूंच्या बाबतीत साठवण व्यवस्था विकसित होत असल्यामुळे नाशवंत कृषी मालासाठीही औद्योगिक क्षेत्रातून शीतगृहांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होताना दिसते आणि यासाठी शासनसुद्धा शीतगृहांना, कोल्ड स्टोरेजला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचं धोरण आखत आहे आणि त्यामुळे गावागावात, खेड्याखेड्यामध्ये आपल्याला शीतगृहाची निर्मिती होताना दिसते. या शीतगृहाच्या निर्मितीतून कृषी माल आपल्याला काही कालखंडापर्यंत नाशवंत होण्यापासून वाचवण्यास मदत होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आपल्याला टाळता येताना दिसते आणि म्हणून उद्योग क्षेत्रातून आपल्याला शीतगृहाची निर्मिती करता येते. त्याच्यातून शेतमालाला आपल्याला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मदत होऊ शकते आणि म्हणून कृषी माल टिकवण्यास संधी निर्माण झाल्यास तसेच अनेक अन्न प्रक्रिया उद्योगांच्या विकासामुळे नाशवंत कृषी मालाच्या मागणीवर अनुकूल प्रभाव पडत आहे असं आपल्याला दिसते. म्हणून कृषी व उद्योग या परस्परातील पूरक सहयोगातून आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे किंवा त्याचा परिणाम जो आहे आर्थिक विकासावर अनुकूल पडताना दिसतो. शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येतो की खर्च आणि उत्पादन यामधील कालमर्यादा. कोणत्याही उत्पादन क्षेत्रामध्ये संघटकाला आधी कच्चा माल, मजुरी, भांडवल इत्यादी घटकांवर खर्च करावा लागतो आणि कालांतराने त्यापासून उत्पादन आणि उत्पन्न मिळत असते. उद्योगापेक्षा शेतीमध्ये करावा लागणाऱ्या खर्चात आणि मिळणाऱ्या उत्पादनात वेळेचे फार मोठे अंतर असते. उदाहरणार्थ शेतकऱ्यांना गव्हाच्या उत्पादनासाठी 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. दरम्यानच्या काळातील मागणीतील बदल सांगणं फार कठीण असतं. त्या 3-4 महिन्यामध्ये उपभोक्त्यांच्या काय आवडीनिवडी बदलतील, अन्नधान्याच्या संदर्भातले त्यांचे प्राधान्यक्रम काय बदलतील हे शेतकऱ्याला सांगता येत नाही. अर्थात कृषी उत्पादनावर नैसर्गिक प्रभावामुळे अनिश्चितता निर्माण होत असल्यामुळे शेतीतील उत्पादनाचा खर्च व त्यातून नेमकं उत्पादन किती होईल आणि ते किती काळापर्यंत त्याला आपल्याला वाट बघावी लागेल याच्या संदर्भात फार मोठी अनिश्चितता असते. पीक रचनेनुसार सुद्धा खर्च व उत्पादन यातील कालमर्यादा हे भिन्न भिन्न आहे असं आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळे सुद्धा अनिश्चिततेचा कालखंड हा कमी जास्त ठरू शकतो. त्यामुळे शेतीतील मालापासून किंवा शेती उत्पादनापासून खात्रीशीर उत्पन्न किती मिळेल याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा अंदाज, परफेक्ट अंदाज आपल्याला देता येत नाही. उद्योग मात्र या बाबतीत फार वेगळी भूमिका असते. उद्योगात या अनिश्चिततेच्या शक्यता फार कमी असतात. त्यामुळे उत्पन्नाबाबत बऱ्याच अंशी खात्री देता येते. उद्योगामधून जे उत्पादन होणार आहे ते बाजारातील उपभोक्त्यांच्या आवडीनिवडीचा अंदाज घेऊन, बाजारातील एकूण मागणीचा अंदाज घेऊन आणि बाजारातील किंमत धोरण आणि आपले स्पर्धक
या संदर्भातला अंदाज घेऊन कोणताही उत्पादक आपल्या उत्पादनाच्या प्रक्रिया राबवत असतो आणि त्यामुळे तो सावधगिरीचा पवित्रा घेऊन उत्पादनाचे निर्णय घेत असतो आणि बाजारपेठेत पुरवठा करत असतो. या पूर्ण भूमिकेमध्ये त्याला त्याचा फायद्याचा दृष्टिकोन कसा आहे या संदर्भामध्ये तो जास्त प्राधान्य देतो आणि त्या अनुषंगाने आपल्या उत्पादनाचं धोरण तो ठरवत असतो आणि त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये जी अनिश्चितता आहे ती अनिश्चितता त्याच्या संदर्भामध्ये निर्माण होत नसते आणि झाली तर ती त्याला सावरण्याच्या संदर्भामध्ये तो लगेच जे धोरण आहे ते धोरण बनवू शकतो. आणि त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील अनिश्चिततेतून बचावण्यासाठी व नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपन्यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची दिसते. आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भामध्ये सरकारने पीक विमाची सवलत दिलेली आहे. पीक विमाच्या योजना आपल्याला काढलेल्या आहे आणि म्हणून शेतीतलं हे जे डॅमेज आहे, हे जे नुकसान आहे ते पीक विमाच्या या भूमिकेने भरून निघण्यास मदत होत असते. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भात पण आपल्याला पीक विम्याची भूमिका विमा कंपन्यांची भूमिका महत्त्वाची दिसून येते. मालवाहतूक आहे, आग आहे, चोरी आहे, भूकंप आहे, या शक्यता उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. ॲक्सिडेंट आहे, अपघात आहेत. त्यामुळे या जोखमीतून सावरण्यासाठी सुद्धा विमा कंपन्या उद्योग क्षेत्राला फार मोलाची मदत करतात आणि म्हणून या दोघंही क्षेत्रांना आर्थिक नुकसानीतून बचावण्यासाठी विमा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात भरपाई पुरवली जाते आणि त्यामुळे हे क्षेत्र तोट्यात जाण्यापासून बऱ्याच अंशी वाचण्यास मदत होत असते. अशा रीतीने आपल्याला कृषी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राचं परस्परावलंबन आणि त्यातून त्यांचा विकास कसा साध्य करता येतो याच्या संदर्भातलं विश्लेषण आपल्याला या 5 मुद्द्यांच्या अनुषंगाने करता येऊ शकतं. या विवेचनावरून आपल्याला कृषी व उद्योग या दोघं क्षेत्रांचं नैसर्गिक आणि मानवी उत्पादन घटकांचे उपयोग व खर्चाचे प्रमाण भिन्न भिन्न असल्यामुळे त्यातील धोके व नुकसान यांचंसुद्धा प्रमाण हे वेगवेगळं आहे. त्यामुळे या दोघं क्षेत्रांच्या परस्पर पूरक धोरण निर्मितीतून या दोघंही क्षेत्रांची आर्थिक प्रगती साध्य करता येऊ शकते. अशा प्रकारच्या धोरणांचा विकास आणि त्याची अंमलबजावणी सरकारने केली तर त्याचा फायदा या क्षेत्रात असणाऱ्या सर्वच घटकांना होऊ शकतो. आताच आपल्याला नवीनच एक कृषी क्षेत्रातल्या संदर्भातली जी घटना आहे ती आपल्याला माहिती आहे की सरकारने 3 धोरणं कृषीच्या संदर्भामध्ये आताच संसदेमध्ये त्याचे कायदे पास केलेले आहेत. त्या कृषी धोरणांचं अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने माध्यमांच्या माध्यमातून, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूल आणि प्रतिकूल अशा प्रतिक्रिया येत आहेत. शेतकऱ्यांना त्याचे फायदे तोटे कसे आहेत याच्या संदर्भावर उहापोह होत आहे. प्रत्यक्षात या कायद्याचा अंमल आणि त्याचे परिणाम शेतकऱ्यांपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला या धोरणांची परिणामकारकता काय आहे ते आपल्याला नीट सांगता येऊ शकत नाही. परंतु कोणत्याही धोरणामध्ये 100% फायदा असेलच असं नाही आणि 100% तोटा असेल असंही नाही. म्हणून मोठ्या शेतकऱ्यांना कदाचित त्याची झड लागू शकते, तर अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी जे असतील तर त्यांना कदाचित त्याच्यातून काही फायदा भेटू शकत असेल. तर या अनुषंगाने सुद्धा या धोरणाची चिकित्सा होणं फार महत्त्वाचं आहे. कारण पहिल्या मुद्द्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की 81% अल्पभूधारकांची संख्या आहे आणि कमीत कमी प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणातली शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण आहे. मग मोठ्या शेतकऱ्यांना या कायद्याचा तोटा आहे का, ते रस्त्यावर आलेले आहेत. अल्पभूधारक शेतकरी अजून रस्त्यावर या संदर्भात आलेला नाही. कदाचित अल्पभूधारकांना याचा फायदा आहे की तोटा आहे याच्या संदर्भातलं विश्लेषण करणं तज्ज्ञांना फार आवश्यक आहे, ज्या माध्यमातून आपण
अल्पभूधारक शेतीमध्ये सुद्धा उत्पादकता वाढवू शकू आणि राष्ट्रीय उत्पादनामध्ये त्याच्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला भर घालता येऊ शकते. तुकडीकरणाला त्याच्यातून आपल्याला बंदी करता येऊ शकते. अशा रीतीने जे कृषी धोरण असेल, जे सर्वच प्रकारच्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकेल, अशा प्रकारच्या कृषी धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी करणं कोणत्याही कृषीप्रधान देशातील सरकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपणही या कृषी धोरणाचा आपल्या स्तरावर, आपल्या बुद्धीच्या स्तरावर विचार करावा, त्याच्यातून विवेक जागृत करावा आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांसाठी कसा आहे याच्या संदर्भातलं विचारमंथन करावं आणि आपण त्या कायद्याचा योग्य तो विचार करावा. अशा रीतीने आज आपण ह्या टॉपिकला थांबवतो आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण दुसऱ्या टॉपिकवर चर्चा करू. तोपर्यंत आपण थांबतो आहे. घरी राहा, सुरक्षित राहा, इतरांची काळजी घ्या. कोरोनामुक्त भारतामध्ये आपलीसुद्धा भूमिका महत्त्वाची आहे आणि ती प्रामाणिकपणे आपण बजावणार याबद्दल शंका नाही. थँक्यू.